दिवस रात्र अशा आंघोळ करत बसलेलं असतं. तर हॅलो गाईज, कसे सगळे. तर आज मी जरा केसांना कलर करणार आहे, कारण माझी जराशी साईडने थोडेसे केस पांढरे झालेत. ते बघू शकता, तुम्हाला कॅमेरामध्ये दिसत नसतील कारण लाईटीच्या उजेड पडते त्यामुळे दिसत नसतील, पण असे समोरून जर बघितलं तर माझे केस खूप पांढरे झालेत. म्हणून आज थोडासा रेड टाइप मध्ये कलर करतोय. आरू बघा इथं काय बघत बसलोय. चला तुम्हाला दाखवतो. अश्विनी माझा कलर करते केसांना. मी कुठला कलर आणलाय काय माहित नाही, पण बघूया आता कुठला तरी करते, करू दे. कुठला कलर आणलाय अश्विनी? ब्राउन कलर आणला तिने. बघू ठीक आहे, कुठला तरी करायचा की म्हातारा तर नाही दिसलं पाहिजे ना. कोण पटणार तर नाही, पण लोक बघणाऱ्याला पण चांगलं दिसलं पाहिजे ना. आंधळ्याला कोण पटते? अरे आंधळा. बघू चला स्टार्ट करू. सोन्याच्या पाटल्या वाघाचे तोड घालीन तुझे मन तर बघू शकता तुम्ही, फायनली कलर झालेला आहे. थोडासा रेड थोडासा दिसतोय. परफेक्ट झालाय का कलर? झालाय. तुम्ही सांगा कलर होईल का नाही बरोबर. आरू कलर होईल का नाही केसाला? नाही ना पक्का. आरू तर नाही बोलतोय केसांना कलर होईल. मला तर वाटतं होतील कलर. होईल. मेहंदी कलर आहे. तर तुम्हाला नंतर मी धुतल्यानंतर परत एकदा दाखवतो, आणि नंतर फायनल पूर्ण केस कलर झाल्यानंतर उन्हावर थोडासा व्हिडिओ काढून तुम्हाला दाखवतो काय. तर फायनली केस झालेले थोडेफार कलर. आता एवढे मला तर काही दिसत नाहीत, पण उन्हामध्ये नक्की दिसतील. तर तुम्हाला उद्या उन्हामध्ये व्हिडिओ काढून दाखवतो. तर मला पण एवढे काय वाटत नाही आता कलर झालेले. ऋषिकेश तर बोलतो झालेत, पण मला तर काय वाटत नाही. पण उद्या उन्हामध्ये दिसतील झालेत का नाही. तर ऋषिकेशला बघा तुम्ही काय करतोय तो. असं आंघोळ करतो. तर बघू, पण फायनल लुक तर आपल्याला कळलाय, पण काय मला तर काय वाटतच नाहीये. ठीक आहे.